स्टोरी नेम बर्थ ऑफ गणेशा. लास्ट स्टोरी मध्ये आपण पाहिलेलं की पार्वती मातेने ठरवलेलं की ती एका गणाला निर्माण करणार, आणि कारण की सगळे गण हे शिवबाप्पालाच लॉयल होते. त्यामुळे आता ह्या स्टोरी मध्ये पाहूया आपण आपल्याला काय कळतंय ते. रीड. पार्वती वॉज ॲडमंट ऑन हर डिसिजन. पार्वती ठाम होती. ॲडमंट मीन्स ठाम असणे. ठाम होती त्यांच्या डिसिजन. क्रिएटिंग गणाला करण्यासाठी फॉर हर सेल्फ, तिच्यासाठी. ॲज ऑल द अदर गणाज वेर लॉयल टू शिवा ओनली. शिवालाच होते ते लॉयल. सगळे गण कोणाला लॉयल होते? शिवबाप्पाला. वन डे पार्वती वॉज क्लिन्झिंग हर स्किन. क्लीन करत होती त्यांची स्किन विथ सँडल अँड टर्मरिक पेस्ट. टर्मरिक पेस्ट सोबत. सँडल, आणि सँडल म्हणजे माहिती का सँडलला मराठीत काय म्हणतात? चंदन. आणि टर्मरिक म्हणजे हळद. ह्याने ती पेस्टने आंघोळ करत होती. मग काय बघितलं दाखवतात पिक्चर मध्ये. रिमूव्हिंग द रिसिव्ड फ्रॉम हर स्किन. तिच्या स्किन पासून शी क्रिएटेड अन आयडल ऑफ अ बॉय. तिने काय क्रिएट केलं? आयडल ऑफ अ बॉय. म्हणजे एक मूर्ती तयार केली बॉयची. अँड टू गिव्ह इट लाईफ. आणि त्याला काय दिलं? लाईफ म्हणजेच मराठीत काय म्हणतात? जीवन. व्हेरी गुड. काय म्हणतात? जीवन. बघा मुलांना ना इंग्लिश जरी वाचता येत असलं तरी त्याचा प्रत्येक गोष्टीचा अर्थही माहीत पाहिजे. वेदांतला बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींचा अर्थ माहीत असतो, आणि जिथे माहीत नसतं तिथे मी त्याला हेल्प करते. And to give it life, she chanted some holy mantras. मॅन्ट्रस नाही, नीट वाच. मंत्राज. तिने काय केलं? मातेने काही होली म्हणजे पवित्र असे मंत्र बोलले, आणि काय केलं? स्प्रिंकल्ड करणे म्हणजे असे शिंपडले अंगावर. The holy water of Gangas on the idol. म्हणजे त्या मूर्तीवर शिंपडले. बॉयची जी माळापासून पेस्ट पासून जे निघालेले होतं का त्याच्यापासून जे बॉडी बनवलेली, त्या बॉयवर तिने ते मंत्र असे स्प्रिंकल केले. The idol turned into a beautiful boy. मग तो आयडल कशात रूपांतर झाला? टर्न इनटू म्हणजे रूपांतर होणे. कशामध्ये? बॉय मध्ये. एक सुंदरसा ब्युटिफुल बॉय तयार झाला. पार्वती वॉज डिलायटेड विथ हर क्रिएशन. तिला खूप आनंद झाला. ती खूप खुश झाली तिच्या क्रिएशन बद्दल, तिने जे क्रिएट केलं. अँड शी हॅड क्रिएटेड अ न्यूली बॉर्न सन. तिने कोणाला क्रिएट केलं? तर न्यूली बॉर्न सनला क्रिएट केलं. जन्म दिल्यासारखं. पुढे वाच. द बॉय बोर डाऊन ग्रीटेड हर विथ बोथ हिज जॉईंड इन रिव्हरन्स. हे बघ इथे दाखवलंय. म्हणजे त्या बॉयने काय केलं की दोन्ही हात त्याचे जोडले आणि असं खाली वाकून प्रणाम केला मातेला. हे रिस्पेक्टफुल सेड मदर. पार्वती फेल्ट एक्स्ट्रीमली हॅपी. picked the boy in her arms and showered blessing upon him. Dear son. Wait. Him. फुल स्टॉप आलाय. मग मातेने काय केलं? तो मातेला असं बोलला ना हात जोडून. मग मातेने आणि मदर बोलला, त्यामुळे हॅप्पी झाली पार्वती माता. आणि तिने काय केलं? दोन्ही हाताने आर्म मध्ये म्हणजे जवळ घेतलं आणि त्याला आशीर्वाद दिला गणपती बाप्पांना. पुढे वाज. डिअर सन. काय म्हटली पार्वती माता? डिअर सन, फ्रॉम नाव on you will obey only my command. काय बोलली माता? फ्रॉम नाव, आतापासून तुला काय करायचंय? माझे कमांड. म्हणजे माझ्या आज्ञेचं पालन करायचंय. मी जे काय सांगेल ते मान्य करायचं. He said, to which the son replied, I will do as my mother asked. मग काय बोललं तो सन? काय म्हटला? सनने रिप्लाय केला की जशी माझी माता सांगेल तसंच मी करणार. And this is how Ganesha was born. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांचा जन्म झाला. आता पुढच्या स्टोरी मध्ये आपण पाहूया. नेक्स्ट स्टोरी रीड कर वेदांत. नाव काय स्टोरीचं? स्टोरी नेम लॉर्ड शिवा स्टॉप्ड बाय गणेशा. म्हणजेच काय? लॉर्ड शिवाला कोणी स्टॉप केलं? गणेशाने. आता ही स्टोरी काय बघूया आपण. One day Parvati was getting ready to take a bath. She ordered Ganesha, don't let anybody in while I am
bathing. Wait. Story name Lord Shiva stopped by Ganesha. One day Parvati was getting ready to take a bath. एक दिवशी ती रेडी होत होती. पार्वती माता रेडी होत होती आंघोळ करण्यासाठी. She ordered Ganesha. म्हणजे तिने काय केलं? गणेश बाप्पाला ऑर्डर दिली. काय ऑर्डर दिली? Don't let anybody in while I am bathing. म्हणजे काय सांगितलं? डोंट लेट एनीबडी इन म्हणजे आत, म्हणजे कोणालाच काय करू नको, आत येऊन देऊ. व्हाईल आय एम बाथिंग म्हणजेच मी बात करत आंघोळ करत असताना कोणालाच आत सोडू नको. He gave a spear to Ganesha for his safety. एक त्याच्या सेफ्टीसाठी एक भाला दिला. Ganesha promptly stood guard outside Parvati's bathing chamber. म्हणजे पार्वती माते बोल. म्हणजे पार्वती मातेच्या वेळ चेंबरच्या बाहेर उभे होते बॉडीगार्ड सारखे, जेव्हा माता आतमध्ये आंघोळ करत होती. A few minutes after Shiva came back to his cave. तिच्या केव्ह मध्ये बॅक आले. He was surprised to see a young boy. ते सरप्राईज होते seeing एक बॉयला standing at the door. at doorच्या इथे. Shiva was about to enter the cave. He was stopped by Ganesha. म्हणजे कोणी स्टॉप केलं त्यांना? गणेशा. का स्टॉप केलं? कारण की पार्वती मातेने काय सांगितलेलं? कोणालाच आतमध्ये येऊन द्यायचं नाही. My mother is bathing right now. I can't let anybody. कॅन्ट नाहीये, I cannot let anybody in. म्हणजे काय बोलले बाप्पा, गणपती बाप्पा? माझी आई काय करते? said गणेश. आंघोळ करते आणि मग मी कोणाला काय करणार नाही, आज जाऊन देणार नाही. Surprised Shiva replied, Parvati is my wife. मग काय बोलले शिव बाप्पा? Parvati is my wife. पार्वती कोण आहे? माझी वाईफ आहे. म्हणजेच मराठीत वाईफला काय म्हणतात? बरोबर, बायको. व्हेरी गुड. अँड As I have never seen you before. म्हणजेच मी तुला कधी आधी पाहिलेलं नाहीये. व्हेरी गुड. नाही. यू can be my son. तू माझा काय होऊ शकत नाही. Son. हे बघा तिथे कॅनॉट होतं, वेदांत कांट बोलला त्याला, कारण ते कॉन्ट्रॅक्शन मध्ये त्याने वाचलंय. कॅनॉटला आपण कांट पण बोलू शकतो. रीड. Ganesha raised his spear and said, A strange man with matted hair and crawling snakes. I have also never seen you here. मग गणेश शिवबाप्पानी काय केलं? हातात काय उचललं? त्यांचं ते हे उचललं, स्पियर उचलला आणि काय म्हटले? आणि त्यांचा नाक पण हे व्हायला लागला. मग ते काय म्हटले? मी तुला कधीच आधी इथे पाहिलं नाही. आय हॅव ऑल्सो नेव्हर सीन यू हिअर. मला तुला इथे पाहायचं नाहीये. नेव्हर सीन, कधीच पाहिलं नाही आतापर्यंत. यू कॅनॉट एंटर. तू एंटर करू शकत नाही असं कोण बोललं? इट इज गणपती बाप्पा बोलले. आय हॅव ऑल्सो नेव्हर सीन यू. एक मिनिट. Ganesha raised his spear and गणेश बाप्पांनी काय केलं? त्यांचा स्पियर उचलला आणि काय बोलले? A strange man with matted hair. वेट. स्ट्रेंज मॅन कोणाला म्हटले गणपती बाप्पा? लॉर्ड शिवाला म्हणले की तुम्ही स्ट्रेंज मॅन आहात, तुमचे हेअर कसे आहेत, क्राउलिंग स्नेक, तुमच्या गळ्यात स्नेक सुद्धा आहे असं म्हटलं. I have also never seen you here. म्हणजे गणपती बाप्पा म्हणले मी सुद्धा तुम्हाला इथं कधीच पाहिलेलं नाहीये. You cannot enter. म्हणजे तुम्ही एंटर करू शकत नाही. का? इट इज काय? It is my duty to make sure nobody enters the cave. म्हणजे ही काय आहे? माझी केव आहे. नाही, ही काय आहे? माझी ड्युटी आहे की कोणालाच आतमध्ये सोडायचं नाही असं त्यांच्या आईने सांगितलेलं ना केवच्या आत. पुढे वाच. द ड्युटी टू मेक शुअर नोबडी एंटर्स द केव विदाउट आस्किंग माय मदर. माझ्या आईला विचारल्याशिवाय मी आतमध्ये कोणालाच सोडणार नाही. शिवा लॉस्ट हिज काम. म्हणजे शिवाने त्यांचा हे सोडला, त्यांना राग आला, शांतपणा सोडून दिला. बट गणेशा डिड नॉट मूव्ह. पण गणेशा काय झाले? जागचे हल्ले नाही. ओके. स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट स्टोरी जर तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्ही फर्स्ट टाइमच आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा. ओके. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.